माझं सीईटी हे टार्गेट आहे आणि खरं सांगू का की 10वी नंतर मला असं वाटायचं की सीईटी म्हणजे टेन्शन, रात्री उशिरापर्यंत अभ्यास आणि खूप प्रेशर. पण केसीपी हातकणंगले ब्रांचमध्ये आल्यावर माझं प्रिसेप्शन बदललं. कारण ते कन्सेप्ट इतक्या सोप्या पद्धतीने शिकवतात की कोणताही कठीण चॅप्टर सुद्धा मजेशीर वाटतो. हो ग, जेई पण माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं. पण इथे आल्यानंतर दर आठवड्याला होणाऱ्या परीक्षा, डाऊट सॉल्व्हिंग सेक्शन्स आणि टीचरची पॉझिटिव्ह एनर्जी मला खूप मोटिवेट करते. जेई सारखी एक्झाम पण मला आता खूप रिचेबल वाटायला लागले आणि केसीपी हातकणंगले ब्रांच हा माझ्या सक्सेसचा शॉर्टकटच झाला. माझं ते नीट आहे. डॉक्टर व्हायचं स्वप्न मी लहानपणापासून पाहिलं, पण फिजिक्स आणि केमिस्ट्रीमुळे नेहमी घाबरायचे. पण इकडे जेव्हा फॅकल्टीने बेसिक पासून क्लिअर केलं, रेग्युलर प्रॅक्टिस केली, तेव्हा असं वाटलं की अरे, हे तर मी करू शकते. खरंच आता माझा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की मी क्वालिफाय करणं शक्य आहे असं मला स्ट्रॉंगली वाटतं. आणि एन्व्हायरमेंट ना खूप फ्रेंडली आहे. कोणताही सब्जेक्ट बोरिंग वाटत नाही आणि सगळे फॅकल्टी अप्रोचेबल आहेत आणि काहीही डाऊट असो लगेच सोल्युशन मिळतं. बरोबर आहे. इथे आल्यानंतर फक्त माझं सब्जेक्ट नॉलेज नाही, त्याबरोबर माझा सेल्फ कॉन्फिडन्सही बिल्ड झाला आहे. त्याचबरोबर शिक्षक सारखे म्हणत असतात की तुम्ही करू शकता. या वाक्यांमुळे मला खूप मोटिवेशन मिळालं. केसीपी हातकणंगले ब्रांच म्हणजे फक्त कोचिंग नाही, तर फ्युचर तयार करण्याचं ठिकाण आहे. डिसिप्लिन, स्ट्रॅटेजी, मोटिवेशन सगळं काही कमी. आमचं सीईटी, जेईई वेगवेगळं गोल जरी असलं तरी डेस्टिनेशन एकच आणि त्या डेस्टिनेशनचं नाव आहे केसीपी हातकणंगले ब्रांच.